राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 जय हरे जय राम कृष्ण हरी जय राम हरे हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूपालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा बहुत सुकृता जोडी मरण विठ्ठल आवडी मरण विठ्ठल आवडी मरण विठ्ठल तो हा विठ्ठल भरवा हा विठ्ठल भरवा वेदसे चरित्र केले नारायणे वेदसे चरित्र केले नारायण रागता गोधने राखिताये रागता गुजनी राखिताये रागता गुजनी राखिताये माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे आनंद 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 थोडे बहुत करणे आहे थोडे ही बहुत करणे आहे थोडे ही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणना
नारायणे अवतार केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणाना आजीवानी तुझे वर्णी गुणाना तुझे वर्णी गुणाना आजीवानी तुझे वर्णी गुणाना ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा विडोबार कुमार विडोबार कुमार विडोबार कुमार विडोबार विडोबार कुमार विडोबार कुमार चरित्र चरित्र केले नारायण वेदचे चरित्र वेदसे चरित्र वेदसे चरित्र केले नारायणे वेदसे चरित्र वेदचे चरित्र वेदचे चरित्र वेदचे चरित्र वेदचे चरित्र केले नारायणे वेदचे चरित्र केले नारायण वेदसे चरित्र वेदसे चरित्र वेदसे चरित्र वेदसे चरित्र केले नारायणे वेदसे चरित्र रांगता गोधन राखीताय रांगता गोधन राखीताय रंगताय माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुणनामय माझी वाणी तुझे वर्णी गुणनामय माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे रांगता गोदाने रांगीताय रांगता गोदाने रांगीताय माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा देई प्रेम
प्रेम हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे दे प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार कडव्याचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज काल्याच्या कीर्तनात कोणतं चरित्र सांगितलं जातं याचा उच्चार करतात. कोणतं चरित्र सांगावं? भगवंताने रांगताना केलेलं चरित्र सांगावं आणि गाई राखताना केलेलं चरित्र सांगावं. विठ्ठला विठ्ठला. आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे विशेष कीर्तन आहे. जे आपण 7 दिवस कीर्तन श्रवण केले त्याच्यामधलं हे कीर्तन नाही आहे. आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं आहे, प्रसादाचं कीर्तन आहे आणि आजचं कीर्तन बांधील असतं.
आज भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय आपल्या सप्त्याची सांगता होतच नाही. पहा विठ्ठला विठ्ठला गेली 7 दिवस बी आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा तर श्रवण केलेलीच आहे. सुंदर अशा प्रकारचा नाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. हो, भगवान प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं, भगवान मारुतीरायाच्या आशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण परमपूजनीय ब्रह्मलीन महात्मा सद्गुरू वैकुंठवासी रामबाबा यांच्या आशीर्वादानं, परमपूजनीय गुरुवरे वैकुंठवासी किसन बाबा, परमपूजनीय गुरुवरे वैकुंठवासी लक्ष्मण बाबा आदी करून सर्व संत मंडळीच्या आशीर्वादानं हा नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय आणि संपन्न झालेला आहे. सद्गुरूंचे आशीर्वाद आणि आपल्या संपूर्ण परिसरातून हे सर्व महाराज मंडळी, आपल्या रामगड संस्थांचे सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित राहून 7 दिवसाची सेवा आहे बघा. आणि संपूर्ण सुंदर अशा प्रकारचे सर्व संस्थेचे आमच्या विद्यार्थी गेली 7 दिवस 8 दिवस या ठिकाणी संपूर्ण वेळ आपल्या हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये सुंदर अशा प्रकारच्या आमचे वारकरी जामवंत वारकरी शिक्षण संस्था है ना, या संपूर्ण संस्थेचे विद्यार्थी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून 7 दिवस सेवा केलेली बघा. आणि आज तर महाराज आमच्या घोसापुरीमध्ये दिवाळीचे बघा. हो, असा सण, असा आनंद घ्यायचा असेल तर या धर्म मंडपातच यावं लागतं. विठ्ठला आज एवढा उत्सव आमच्या समस्त घोसापुरी ग्रामस्थ, खूप आनंद. 7 दिवस कसे गेले हे कळत नाही. हो, आता संध्याकाळी उभा वाटायचं नाही तुम्हाला हे ना. हां, सगळे वारकरी गेल्यावर वाटं लावल्यावर आहे ना, जसं एखाद्या ठिकाणी कन्या आपण कन्यादान करून वाटं लावतो ना, तशी या जाग्यात आता 2 दिवस उदास वाटेल आपल्याला. हो, ही सगळा लवालो मंडप, भक्तीचं मंडप या क्षेत्रामध्ये आपण 7 दिवस या ठिकाणी हा नामयज्ञ झाला. याच्यामध्ये अन्नदान झालं. काय अन्नदानाला कमी आहे? अन्नदान, ज्ञानदान, द्रव्यदान या यज्ञ मंडपात करावंच लागतं. हो, अशा उद्देशानं सुंदर 7 दिवस कायनं वाचनं तनाने मनाने धनाने आमच्या समस्त घोसापुरी गावातल्या सगळ्यांनी सेवा केली बघा. मग तुम्ही म्हणाला आता 7 दिवस सेवा केली, त्याचं फळ काय? तर आज साधू संतांच्या हाताने आपल्याला महाप्रसाद. विठ्ठला आम्हाला तुम्हाला आज प्रसाद मिळणार आहे. आणि प्रसाद साधा नाही, जो वैकुंठात देवाला मिळाला नाही तो आज या मंडपात बसलेला आम्हाला मिळणार आहे. मग तुम्ही सांगा, वैकुंठातल्या देवापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहे. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. जो काला वैकुंठात कधीच होत नाही तो काला प्रतिवर्षी आमच्या घोसापुरी गावात होतो. विठ्ठला काय असं वर्णन करावं नाही या आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकारा अमुच्या चाडा, तुका म्हणे बिडा भक्तीच्या. हो, हा आनंद महाराज या मंडपात मिळतो. पैसे देऊन हा आनंद मिळत नाही. महाराज सर्व मतभेद सोडून या मंडपात यावं लागतं, तेव्हा महाराज सत्संगाचा आनंद मिळत असतो. आणि तो आनंद 7 दिवस आमच्या घोसापुरी ग्रामस्थांनी घेतला. हो, खूप आनंद वाटला महाराज, हे काय नाही. हो, आणि पहिल्यांदा तर आम्ही थोडी क्षमा मागतो, उशीर झाला थोडासा यायला. हो, आणि काही गोष्टी जरा सोडून देत चाललं पाहिजे नाही का. हो, कधी मला पाटावर उभा राहायला वेळ नसतो, कधी घाई करतो मी पाटावर उभं राहायची, शक्यतो हे काय नाही. मग थोडंसं असं काही नाही. हो, आज विशेषतः म्हणजे 4-5 वर्षापासून त्या गावाला आपलं कीर्तन आहे काल्याचं. आजच गेलो मी असं नाही, त्या आडगावला. हो, ते पहिले तारीख घेतली. आपला सप्ताह तारखेवर चालतो तो तिथीवर चालतो. हो, मग तिकडे सकाळी थोडंसं जाणारच नव्हतो मी. रात्री सगळ्याला फोन करून सांगितलं बा असा असा कार्यक्रम आहे, थोडंसं उशीर की मी जातच नाही असं ठरलं. पण परत ते काही भक्त पुण्याहून आलते त्यांच्या गावातले, जेवणाची खूप तयारी केली होती. म्हणजे बाबा जेवून तरी जा. एकदा गावात गेलं की आम्ही आमचे राहतच नाही. मग ते एक म्हणतं हे, एक म्हणतं ते, एक म्हणतं ते, सगळे कार्यक्रम करावं लागतात. थोडंसं कीर्तन चालू केलं, तिथं सदाशिव महाराजांना कीर्तन करायला उभं केलं. मी फक्त अभंग घेतला आणि इकडे निघून आलो. तरी 12-12:15 येण्याचा प्रयत्न झाला. आता काही नाही बघा, आता तुम्ही म्हणले ना सूर्या मावळूस तर कीर्तन करायचं, तरी आपली तयारी. जेवण झालेत का एकदा तुमचे? झालेत का? काय अडचण नाही का? सांगू अजून प्लेट पोहे कीर्तनात जोडलेली माझ्या. मग हा आनंद आहे बघा. हा, आणि म्हणून आता इकडे पार आपल्या फाट्यापासून सगळ्यांच्या पाटावर उभा राहता नाही येत, प्रत्येकाची आरती वळव नाही घेता येत. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो,
आपल्या घरच्या सांगतो हो. महाराज खूप व्याप आहे पाठीमागं. पंढरपूरचं बांधकाम चालू, रोज 50 फोन होते त्या पंढरपूरच्या बांधकामाचे हो. याने म्हणावं असं, त्यांनी म्हणावं तसं, तिथं ते राडे, बांधकामाचे राडे काय साधे असतात काय हो. मिस्त्रीच्या नादी महाराज ते आपल्यात म्हणत आहे ना काय, घर पावा बांधून आणि विहीर पावा हो. मी गावाकडे एकदाच घर बांधलं होतं, म्हणलं होतं घर बांधलं हो, गडावर येण्याच्या आधी गावाकडं घर बांधलं मस्त हो. म्हणलं होतं परत आयुष्यात हे मिस्त्री खोरण टोपलन टिकावून वाळून सिमेंट याच्या नादी कवाच लागायचं नाही हो. पण जन्माला पुरला आता माझ्या विठाला विठाला. महाराज अशा काही गोष्टी असतात, समजून घेत चला. आणि वास्तविक पाहता अशी ही सेवा 7 दिवस ही सगळी मंडळी उपस्थित आहे. आणि महाराज काय आनंद महाराज हो. हे कुठं शिकल्या काय की सगळं एवढं माहीत नव्हतं आमच्या घोसापुरीच्या सगळ्या महिलाला हो. रोज महाराज काय महाराज हो, कीर्तनकार मंडळी महाराष्ट्रात आणि साऱ्या महाराष्ट्रात सांगायला लागले हो. आम्ही त्या रामगडच्या सप्त्यात गेलो घोसापुरीला, काय आनंद हो. रोज समाया काय, फुलं काय, हारो काय, कशाचीच कमी नाही हो. महाराज नुसते फुलाचे भाव 8 दिवस वाढले त्या घोसापुरीनेच. सारं बिडाचं मार्केट यांनी वाढून टाकले फुलासाठी. इतके फुलं, इतक्या रांगोळ्या रोज हो. धन्यवाद 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 आमच्या घोसापुरीतल्या सर्व महिलांना. अशी सेवा करत चला, बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. विठ्ठला रोज महाराज जेवायला तर कमीच नाही. ज्यांची पंगत बिचाऱ्या कीर्तनाला नाही, भागवत ऐकायला नाही, चपात्यान भाकरीन भाजी करूच बेजार येतात. कोणते पदार्थ खावा हे कळत नाही. हा आनंद महाराज. म्हणून आमच्या समस्त घोसापुरी महिला मंडळी असतील, आमचे समस्त घोसापुरीतले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, आमच्या घोसापुरीतले सर्व हे तरुण मंडळी असतील, आज सर्व महाराज एकत्रित येऊन काय आनंद, काय शोभायात्रा, सुंदर प्रदक्षिणा आपण केलीत. म्हणून अजून एकदा संस्थांच्या वतीनं आमच्या घोसापुरी ग्रामस्थांचं खूप हार्दिक मनापासून अभिनंदन करतो आणि आशीर्वाद देतो. विठ्ठला विठ्ठला. आणि या सगळ्या मंडळींनी खूप सेवा केली. आज ह्याच्यातच कीर्तन असतं मला. 8 दिवस जी आपण सेवा केली त्याचंच गुणवर्णन करावं लागतंय हो. म्हणून खूप आनंद वाटला. हाच आनंद आपल्याला द्विगुणित करण्यासाठी साधू संतांचे आशीर्वाद आहेत हो. अशी सेवा साधू संतांनी आपल्याला घालून दिलेला मार्ग आहे, सन्मार्ग आहे. सप्ताह 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 म्हणजे कशासाठी सप्ताह आहे? साधू संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवावेत, साधू संतांचं वाङ्मय आपल्यापर्यंत पोहोचावं. या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा सप्ताह आहे. महाराज समोर विराजमान आहेत हो. राजांचे विचार, राजांचं अनुकरण, उभ्या महाराष्ट्रात जयंती चालू आहे. पण राम हो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुकरून साधून हा सप्ताह या ठिकाणी सुरू झालेला आहे हो. चला अशा माध्यमातून ही सेवा आहे. राजांची जयंती आता खूप अजून चालणार आहे. 8-10 दिवस तर सगळीकडे छोट्या मोठ्या खाण्यामध्ये जयंती चालूच आहे. चला अशा माध्यमातून आपण निघत आहोत. आता सगळ्यांनी मिळून हे काल्याचं कीर्तन करायचंय. विठ्ठला विठ्ठला आशीर्वाद आहेत हो. आणि आपण भगवंताची सेवा केलेली मंडळी आहात. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. भगवंताचं चरित्र फक्त सांगायचं आहे, त्याचा उच्चार करायचा आहे आणि आपण ऐकायचं आहे हो. महाराज मग हो भगवान श्रीकृष्णाचा चरित्राचा उच्चार सांगितला आणि भगवान श्रीरामाच्या जीवनाचं अनुकरण करा असं सांगितलं हो. भगवान श्रीकृष्णासारखं वागायचं नाही, प्रभू रामचंद्र सारखं वागायचं. आणि महाराज फक्त श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करा.
गाववाल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा 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 सुंदर. हो 8 दिवस महाराज खूप सुंदर सिस्टम दिली. हो तुमच्यासाठी वाजायला होतं एकदा त्यांच्यासाठी. हो. हे सगळे आपले महाराज मंडळी यांच्यासाठी एकदा टाळी वाजा जोरात. हो आशीर्वाद आहे. खूप सुंदर नियोजन आहे. असं वाटतंय हो आता शिदोडचा सप्ताह इथंच झाला की काय असं वाटायला लागले मला. हो नारळी सप्ताह हा आनंद. हो खूप आनंद वाटला बरं आज. हो कमी नाही बघा. आणि शिदोडला सुद्धा आपला फिरता नारळी सप्ताह यावर्षी होणार आहे. तुम्हाला माहिती ना सर्वांना. हो आता हा आनंद कमी नाही बघा. हो सर्वांनी रामगड संस्थानचा फिरता नारळी सप्ताह आहे. 47वा सप्ताह आहे. हो आणि आम्ही गडावर आल्यापासून पहिल्यांदा सप्ताह आम्ही हे खाली करायला लागलो. गडाच्या खाली 4-5 वर्ष आपण गडावरच केलं आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि आता तिथं सुद्धा एक फक्त शिदोड गावाचा सप्ताह असं म्हणायचं नाही. आमचा सर्वांचा सप्ताह आहे. माझा सप्ताह आहे. सप्ताहाला सर्वांनी हजर राहायचं सेवा करायची. तिथेही रामकथा दुपारी ऐकायला आहे. खूप सुंदर नियोजन आहे. 8 दिवस तिथून हलायचंच नाही महाराज. हो मी तर वळकोटी बांधूनच जाणार आहे तिथं 8 दिवस. हो परत हलणे नाही 8 दिवस. हो नियमच केलाय गावाची शिव ओलांडायचीच नाही 8 दिवस. हो नाही तर लय गिरायक येतं आमच्या मग बाबा चला रिबिन कापायला चला हे म्हणतं चला ताप कुठे जायचं. 8 दिवस नाही 9 दिवस मुक्काम आमचा शिदोडला आता. हो गावात कुणाच्या घरी जाणार नाही. हो मंडपातच रावटी 8 दिवस तिथून हलायचं नाही. नियमच केला आम्ही. आणि ह्यांना सुद्धा घरी जाऊन देत नाही 8 दिवस. हो सगळी सेवा आहे तुम्हाला आता पाहायला मिळेल. आपण सर्वांनी सेवा करायची. हो म्हणायचं नाही एकट्या गावचा सप्ताह आहे. खूप यायचं सेवा करायची. जेवण वगैरे खरी कोणी करायचंच नाही. आपण जशी आपलाच सप्ताह आहे आपल्यालाच तो करायचा आहे. आणि पुढे 7 वर्षाचे नावे आता गेलेले आहेत. हो खूप सुंदर सेवा आहे. शब्द टाकल्याबरोबर महाराज गावाने सहकार्य केलं. असे रामगडच्या परिसरात हे गावं भक्तिमय वातावरणात झाले. आणि शब्दाला अनुमोदन देऊन महाराज प्रत्येक गावानं नारळ स्वीकारलं. विठ्ठला आनंद वाटला. चला अशा माध्यमातून आहे म्हणून शिदोडला सुद्धा आपण सर्वांनी हजर व्हायचे. खूप सेवा आहे. आता ही सेवा कमी नाही. म्हणून हे का सांगितलं तुम्हाला. आपल्या बी घोसापुरीतला सप्ताह काही कमी नाही झाला. हो आपल्या घोसापुरीच्या सप्त्यावर मला नारळी सप्त्याची आठवण आली म्हणून तुम्हाला सांगितलं. विठ्ठला भगवान परमात्मा मृत्यू लोकात येतात बघा. काय येतात बरं. त्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या चरणात तू कमाने धर्म संभावने आये तू पावने धर्म संभावने आये तू कमाने धर्म संभावने आये तू कामने धर्म
आला धर्माची रक्षा रक्षील ब्राह्मण गायी भक्त परमात्मा मृत्यू लोकात आला म्हणजे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी मृत्यू लोकात आलेले परमात्मा हर्षण योग नक्षत्र रोहिणी वार बुधवार मध्यरात्री भगवान परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर सांगितलं मी असुरक्षित आहे मला कुठे घेऊन चला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला माया उपदली दले धर्मदानी माया उपदली दले धर्मदानी नंदाच्या घराला मदने गोकुळाला गोकुळाला मदने गोकुळाला परमात्मा महाराज हो मला गोकुळाला घेऊन चला मी सुरक्षित आहे. परमात्मा गोकुळामध्ये जाण्यासाठी तयार झाले. तिकडे हो 100 वर्षानं नंद बाबाला मुलगा झाला. रात्रीच्या परी भगवान परमात्मा गोकुळात पोहोचले. गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर महाराज हो सगळ्या मुलगी झाली होती घेऊन आले हो आणि सगळ्या गोकुळामध्ये सकाळी बातमी पसरली. गवळण मेहनती गवळण मेहनती गवळण मेहनती गवळणीला पुत्र झालाय शोधेला पुत्र झालाय शोधेला पुत्र झालाय शोधेला गवळण झालाय शोधेला पुत्र झालाय एक धावे एक पुढे ताटीवाची सुटवडे एक धावे एक पुढे ताटीवाची सुटवडे मानवरोनी आता नंदागरी चालला गवळण मेहनती गवळण मेहनती गवळण मेहनती पुत्र झालाय शोधेला पुत्र झालाय शोधेला पुत्र झालाय शोधेला गवळण झालाय शोधेला पुत्र झालाय शोधेला पुत्र झालाय महाराज हेच आपण श्रवण केलंय हो भागवतामध्ये ऐकलं असेल हो सुंदर आवाजामध्ये वर्षाताईने तुम्हाला सांगितलं असेल हे सगळं नाही का हो महाराज हे चरित्र आहे खूप हो आणि आजचं विशेष आहे हो भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले सगळ्यात बातमी पसरली ह्या टोकाची गावाला त्या अगं तुला माहीत झालं ही सांगते तिला ती सांगते तिला ती सांगते तिला हो आणि यांना एखादी गोष्ट माहीत झाल्यावर जवळ 10-5 जणीला सांगून येत नाही तवर काय यांना बरं वाटतं काय एखादी गोष्ट माहीत व्हावी हो 10-5 शेजाऱ्याला सांगून आल्याशिवाय बरं वाटत नाही हो आणि मग अशा पद्धतीने सगळ्या गावात बातमी पसरली भगवान परमात्मा लहानाचे मोठे होऊ लागले खूप आनंद झाला गोकुळामध्ये गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे 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 बाळकृष्ण राधारी आनंदल्या नारारी बाळकृष्ण राधारी आनंदल्या नारारी ओ बाळकृष्ण राधारी आनंदल्या नारारी बाळकृष्ण राधारी आनंदल्या खूप आनंद झाला गावामध्ये खूप आनंद नंदाला मुलगा झाला ना आनंद साऱ्या गावाला झाला हो मला असं होतं का आपल्या गावात एखाद्याला मुलगा झाला सगळ्याला आनंद नाही होत हो
हो त्याला झालं आम्हाला काय काय अहो, सगळे लोक एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होते म्हणून तर देव तिथे गेले होते. हो उगेच नव्हते परमात्मा तिथे गेले. खूप चांगल्या वृत्तीचे लोक होते. अजिबात मनामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप संभ्रम अजिबात नव्हता. हे का नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवे. चिंता वगैरे सगळ्या लोकांची संपून गेली तेव्हा परमात्माने त्या गोकुळामध्ये प्रवेश केला. अशा माध्यमातून महाराज भगवान गोकुळात गेले. खूप आनंद लहानाचे मोठे होऊ लागले. हळूहळू भगवान परमात्मा पाळण्यामध्ये असं उलटी पलटू होऊ लागले. त्याला म्हणतात कडवड बदलली. हो खूप सुंदर महाराज. हो मग देवाचं स्नान व्हायचं पाळण्यामध्ये झोपू घालायचं सुंदर अशा प्रकारचा आनंद. हो लहान मुलाची आंघोळ झाली की मुलगा झोपतोच बघा. कसं काय झोपतं बरं का झोपतं बरं त्याचं कारण असं आहे. मला शास्त्रीय कारण माहिती नाही पण एक कारण मला माहिती आहे माझ्या मनानं सांगतो. हो महाराज मुलगा झोपतो. आजी आंघोळ करायला असली तर झोपतंय बघा. हो सर्विस जास्त झालेली असते. उलथं पालतं करू रगडू आंघोळ घालते महाराज म्हातारी त्या पोराला. हो किती आरडतंय वरडतंय ते. हो त्या पोराची माय म्हणते अगं आज हळूच. हो आजी म्हणते रडून दे जरा मोकळं होईल. आनंद असतो बघा. हो मग ते रडू चोळू पालिश करून पाळण्यात टाकलं. हो मग आजी म्हणते बघ मी आंघोळ घातले असतं कसं पोरग शांत झोपलंय. झोपलं नाही बेसूत पडलंय. एवढी मालिश झालेली आहे. खूप भगवंताचं स्नान व्हावं भगवंतानं झोपावं अशा अवस्थेमध्ये पुतना मावशीने यावं वगैरे वगैरे तुम्हाला सगळा विषय माहीत आहे. भगवान परमात्मा पाळण्यातून पुतना मावशी घेऊन पळाल्या वगैरे. हो भगवान परमात्मा हळूहळू अंगणात आले रांगू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरते गवळणी आदिती चरणी देती कराने आदिती चरणी देती कराने यशोदे साधने यशोदे साधने दैदूत भक्षणे तारणी रे नवल केले साधन कृष्ण हरिवा हरिवा परतरी मागे बाबा कृष्ण हरिवा परतरी मागे बाबा कृष्ण रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळ. काय महाराज हो भगवान परमात्मा रांगायचे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तो म्या देखिला असं इतका सुंदर दिसायचा. वा रांगू लागला अंगणी माता गावळाची वे माता गावळाची वे माता गावळाची वे रांगू लागला अंगणी माता गावळाची वे माता गावळाची वे माता गावळाची भगवान परमात्मा रांगू लागले. काय गोड दिसायचं महाराज लेकरू. खूप सुंदर. हा हो सावळा होता मोर मुकुट माथ्यावर. वाह काय गोड दिसायचे. हो हो हे बाळ कोणाचे सावळ्या वानाचे मलफत मलफत चालत चालत मलफत मलफत चालत. हे बाळ कोणाचे सावळ्या वानाचे. बेबी काय कमी. महाराज भगवान परमात्मा रांगू लागले. आनंदाच्या भरामध्ये महाराज खूप खूप हो असं गोड दिसायचे देव. हा एकदम सुंदर दिसायचे परमात्मा. हो आता ते रूपच असं होतं महाराज. ज्यांनी देवाला बघितलं बस एकदम स्वतःला विसरून जायचे. हा विसरून जायचे. काय रूप सुंदर आहे. वा जिने कृष्ण बघितला बास विसरून जायची. संसारात लेकराला विसरायची संसार विसरायची घरदार विसरायचे आणि फक्त तो म्हणा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा. जिनं कृष्णाला बघितलं ना. हो जिने रामजीला बघितलं ना. हो आरशा पुढं जर मेकअप करायला लागली तर महाराज हो डोळ्याचं काजळ कुठं ओठाला लावावं. ओठाची लाली डोळ्यात भरावी. कानात काय असतं ते. हा कानात काय तुम्ही लय पाठातले ऋषीत काय तुम्हाला माहिती नाही. कानातला ते झुमका काय झुंब ते नाकात घालावं. नाकातली नथनी कानात घालावी. हो
काहीतरी वेगळा शृंगार व्हायचा. एकीचं नाव होतं मालू, नेसायला घेतला शालू. हो, भगवंताला बघून आली न उलटाच नेसली शालू. बाकीच्या गल्लीतल्या म्हणला, ओ ओ मालू, उलटा झाला की शालू. ती म्हणले, आता उलटा शालू सुईचा करायला वेळ नाही. आता जर उलटा शालू सुईचा करीत बसले तर हातचा भगवान परमात्मा निघून जाईल. विठ्ठला याचा अर्थ असा, आता उलटा शालू सुईसा चालू याचं नाही. मला आता संसारात वेळ नाही. आता मला देवांनी बोलवलंय, आता देवाचंच काम करील. हो, बस झाला, संसार खूप केला. हे ऐकण्यासारखं आहे. हो, खूप संसार झाला, आता काही करायचं नाही. हो, आता सगळं काही करून ठेवलंय, आता करायची काही इच्छा नाही. हो, आपण रामगडाच्या पायथ्याशी मंडळीत वारी करीन, सेवा करीन, सप्ताहाला जाईन. एवढे 40 सप्ते आहेत आपल्याकडे. किती सप्ते? 40 सप्ते. सप्ताहात जाईल, कथा कीर्तन ऐकेल. हो, दान धर्म करील, आता सेवा करीन. आता संसाराच्या कामाचे आम्ही उरलो नाही. विठ्ठला महाराज, आपल्याला संसारच आवडतो. हो, मरेपर्यंत, अरे शेवटच्या श्वासापर्यंत आपली वृत्ती भगवान परमात्म्याकडे नाही, संसारच आवडतो. हो, संसारासाठीच आपण जन्माला आलो का? अरे संसार तर कोल्या कुत्र्याचा सुद्धा झाला. संसार तर सगळेजण करतात. संसार करण्यासाठीच आम्ही नाही जन्माला आलो. नाही, संतांचे विचार संसारातून बाजूला काढण्यासाठी, संसारात गुंतवण्यासाठी नाही. हो, संता सप्ता काय? संसार वाढवण्यासाठी. अरे संत विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत आणि आपण थोडं संसारातच राहावं, पण कमळासारखं राहावं. विठ्ठला महाराज. हो, यासाठी आहे. हो, भगवान परमात्म्याला पाहावा. हो, ज्यांनी ज्यांनी देवाला बघितलं, बस दीवानी हो गई मीरा. महाराज, देवाला समोर ठेवावं. राजाची मुलगी राणी मीराबाई आहे. हा, भगवान श्रीकृष्णाची साधू संतांनी दिलेली मूर्ती आहे, समोर मूर्ती आहे. आणि महाराज देवाकडे पाहून तल्लीन व्हावी मीरा नामस्मरणामध्ये. देवाकडं पाहावं, एकदम महाराज राजाची मुलगी आहे. आणि राजानं म्हणावं, लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुल नाशी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विठ्ठला विठ्ठला आमच्या देवासाठी नाही आहे, आमच्या संसारासाठी खटाटो. अहो, देवाला बघावं. गोपिका महाराज, अहो स्तन पाजणारी आई आपल्या मुलाला हो स्तन देण्याचं विसरते. माझ्या मुलाला भूक लागली याची सुद्धा तिला कल्पना राहत नाही. जिनं जिनं भगवंताला बघितलं. ओ हो हो हो, वा, काय एवढ्या गोपिका महाराज भाग्यवान असतील. हो, त्यांनी साक्षात देवाला बघितलं. साक्षात भगवंताने सगळ्या गोपिकेची इच्छा पूर्ण केल्या. म्हणून आमच्या नारद महर्षीने सांगितलं, भक्ती कशी करावी असं जर कोणी प्रश्न विचारला तर उत्तर तुम्ही सुद्धा सांगत चला. असं म्हणलं कुणी, कुणासारखी भक्ती करावी तर सांगावं, यथाव्रज गोपिका नाम. विठ्ठला जशी गोपिकांनी भक्ती केली ती भक्ती आम्ही करावी. खूप आनंद झाला. भगवान परमात्मा रंगणार. सगळे पोरं भेटले, पेंद्या वाकड्या बोबड्या श्रीरामा मधुमंगल. पोरांनो, काय खात असता रे? पोरं म्हणले, ताक. ताकाशिवाय आमची मम्मी आम्हाला काही देत नाही. म्हणजे का बरं ताक खाता? गाईचं दही दूध तूप कुठं जात? सगळे बिडला जातं. मला इथं काय राहत नाही. हो, दुधावाल्याच्या घरी दुपारा जा, कोराच्या ते म्हणजे डिकाशन चांगला असतो प्यायला. हो, कॅन्डी हिसरू महाराज. हो, दूध राहत नाही, सगळं बिडला जात आहे. हो, घरी शिल्लक नाही. असं मग म्हणले, खायचं तुम्हाला दही दूध माखन मिश्री खायची? अरे म्हणलं, मस्त आमचा नाऱ्या 12 पोळ्या खातो, पण वाढणारा कोण आहे? भगवान म्हणले, काळजी करू नका, खायचं तुम्हाला. मग आपण संघटित होऊ. यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो वरी. सगळे संघटित केले पोरं भगवंतानं. आणि काय म्हणलं, हे पा पोरांनो, काळजी करू नका, आपल्याच घरचं खायचंय आणि चोरी करून खायचंय. आई देत नाही म्हणून काय झालं? पहिल्यापासून ह्या आईचा म्हातारीचा जीव त्या दह्या दुधातच आहे बघा. हो, राखणच असते त्या दह्या दुधाला. हो, साई तर पडू द्यायचीच नाही. भगून खरडून खाऊ देत नाही तर बाकीचं सोडा. ते मस्त चटकबाज लागतं बघा ते खरडून खायला वगैरे. नाही ते कधी गाडग्यातलं दूध हो खूप छान लागतं. त्या ते शिंपल्याने काढलेलं खरडून वगैरे हे की नाही, ते खाऊ देत नाही बघा म्हातारी. हो, आपण म्हणतो ना साई पडते ताटात, पडू दे ना, पडू दे साई. हो, म्हातारी म्हणते अजिबात साई खायची नाही. कमून खायची नाही म्हणे? मिशा येत नसत्यात. हा, म्हातारी म्हणायची नाही मिशा येत नसतात. तुम्ही खाल्ली की नाही साई तात्या? नाही खाल्ली, मग कसं काय मिशा आलं तुम्हाला?
हो मिशीचा आणि साईचा काही संबंध नाही विठाला आनंद असायचा महाराज हो आनंद आहे हा बरे चोरी करून खाऊ सगळे गोपाळ तयार केले हा याच्या घरी चोरी त्याच्या घरी पण चोरी करता येते की नाही जरा बघू आपण पोरांनो चोरी करायची मग आता सगळे पोरे जा बरं आज सगळ्यांनी घरी जायचं आणि आपल्याच घरी चोरी करून खायचं आणि ज्याला चोरीमध्ये सफळ झाले तेच माझ्या मंडळात मी त्यांना घेणार हो पोरं म्हणले कृष्णा बाप जन्मात कधी चोरी नाही केली तू म्हणतो चोरी करून खा अरे भगवान म्हणले पाप लागणार नाही आपल्याला काय धन चोरायचं नाही कोणाचं खायच्याच वस्तू चोरून खायच्या पोरं गेले बघा घरी हो आता सकाळी पोराला बोलवलंय 10 वाजता परत शेतामध्ये हो सगळे पोरं गेले आता कोणाची चोरी पकडली कोणाची चोरी सपादली कोणाचं काही पेंद्याने रातभर प्रयत्न केला त्याला काय चोरी करायला जमलंच नाही देवाकडे जायची वेळ झाली हो तितक्यात पेंद्याची माय म्हणली पेंद्या मी जरा शेजारणीच्या घरून येते त्यावर घराकडे लक्ष ठेवू मला ह्याची वाट तर मी रातच्या धरून बघतोय तू का बाहेर जाशील म्हणून सिनी हो पेंद्याची आई बाहेर गेली आणि घरात शिरला असा महाराज हो घरात शिरला आणि महाराज अशी गाडगे शेजाने मांडलेली एवढं सुंदर विरजवलेलं ते दही दूध माखण मिश्री सुंदर हो एक गाडगा असं उघडलं आणि एका बाजूला विरजन फोल्डन असा गप्पाना मारला म्हणला वाह काय माल आहे आपल्या घरात इतका सुंदर माल आहे तरी आई आपल्याला खायला देत नाही याच्यामुळे धाब्या जेवत असतो म्हणला काय आनंद आहे हो इतकं सुंदर अशा प्रकार हो गडबड खाल्लं तोंड पुसलं हो आणि असा उभा राहिला पेंद्या हो आई बाहेरून आली तर घरात शिरली एक गाडगं जरा अर्ध झाकलेलं दिसलं आईने गाडगं उघडून बघितलं तर महाराज इर्जन फुटलेलं होतं फुटलेलं इर्जन लगेच कळतं हो अरे म्हणली पेंद्या इथं कोणी आलतं का हे अर्धच गाडगं झाकलं हे इर्जन बी फोडलंय कोणी इर्जन फोडलं म्हणलं आई शपथ आपल्याला काही माहित नाही बाबा हा आईला सुद्धा वाटली की पेंद्याने कधी चोरी करून खाल्लेलं नाही हो पेंदू खरं सांग हे कोणी आलतं का म्हणलं आई कुणीच नाही आलं मग हे इर्जन कोणी फोडलं तू बी नाही फोडलं मांजर आलती म्हणलं मांजर बी नाही आली तिला वाटलं त्यांची तर हिंमत नाही गाडग्याला हात लावायची त्यांची हिंमत नाही हो मग नेमकं हे इर्जन फोडलं कोणी जरा बारीक बघितलं तर पेंद्याचं इथं पुशता राहिला असं तोंडाला कुठं पेंद्या इकडे म्हणले इकडे पेंद्या इकडे पेंद्याला वाटलं महिला काहीतरी संशय आला का काय कोणास हो जरा पायचा असा पुढं वाढा ना हो हे पेंद्या इकडे ना म्हणलं काय हिला महिला वाटलं मी जर पडेल ते पुढं पडन पेंद्या मग गोड बोलून पेंद्या धरला पेंदू इकडे म्हणे पेंदू इकडे पेंद्या धरला ना असा फटकीला सांग कोणी फोडलं इर्जन म्हणलं आई मी नाही मार खरं सांग कोणी फोडलं इतका मार खाल्ला सांग म्हणला नाहीच म्हणला मुडद्या किती मार खातो हो इथं काय लागलं आयला मला इथं राहिलं काय मग तोंड पुसायला लागला मरणाचा मार खाल्ला पेंद्या गेला हो सगळे मंडळ बसले होते देव बसले होते आणि पेंद्या लंगडत उशिरा मागा आला आणि तिकडे लांबूनच पेंद्या म्हणला कृष्णा हे तो मंडळ आणि हे तो सदस्य मला तो या मंडळात भरती व्हायचं बी नाही आणि चोरून दही दूध खायचं बी नाही काय झालं काय तुझ्या सांगण्यानं पहिल्यांदा चोरी केली आईने माझी पाठ लाल केली मला तुझ्या मंडळात यायचं नाही भगवान म्हणले इकडे पेंद्या तसं नाराज होऊ नको इकडे तुला चोरी करता येत नाही ना चोरीचं शिक्षण मी देणार पण माझ्या मंडळात भरती करून घेणार पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार असा चोर आहे बघा भगवान हो असा आमच्या पुराणातला चोर आहे डांगोरा पिटणारा चोर आहे हा काय चोरलं वयानी चोरलं काय चित्त चोरी येले नंदाच्या आनंदाने हो हा चित्त चोरतो ज्यांनी भगवंताला बघितलं ते वेडे झाले वेडे नाही या परमार्थातले दिवाने झाले विठ्ठला दिवाना व्हावं लागतं देवासाठी महाराज वेड व्हावं लागतं वेडा झाला लाचा बला भक्तीशी वेड व्हावं लागतं आणि परमार्थातलं वेड झालं की त्याला जगातले लोक शहाणं म्हणत नाहीत पागल बाबा वृंदावनला एक नावाचं पागल बाबा मोठा मंदिर आहे बघा हो अरे परमार्थातले दिवाने हो त्यांच्या अंतःकरणात स्थिती फक्त दिवानाच जाणवतो दुसरा नाही हो काय देवाला पाव सुंदर अनेक प्रकारच्या खोड्या आणि भगवान परमात्मा रांगता गल्ली सगळे चरित्र खूप चोऱ्या होऊ लागल्या सगळ्या चोऱ्या गवळणी म्हणल्या आता हे आम्हाला सहन करायचं नाही हो चला म्हणल्या सगळ्या जणी एक विचार करू एक तर या गोकुळात यशोदा राहीन नाही तर एक तर या गोकुळात आपण राहू काहीतरी निर्णय आज करायचा म्हणजे करायचा
सगळ्या गवळणी जमा झाल्या. बचत गटातल्या, हरिपाटावाल्या, काकड्यावाल्या, सप्त्यावाल्या सगळ्या जमा झाल्या. चला का चला म्हणल्या, चला. सगळ्यांनी एका अशा जमल्या महाराज आणि यशोदेच्या अंगणात गेल्या घरानं सांगण्यासाठी. ए यशोदे, मोठ्याने आवाज दिला, यशोदे बाहेर ये. यशोदा म्हणली, आज काय या गीत गायला नाही आल्या, यांच्या बोलण्याची ट्युनिंगच सांगते म्हणले. हे काय आज काय यांची वेगळंच बोलणं आहे. हो, धावून बोलायलात, हाका मारायलात. हो, यशोदा लगेबगीनं बाहेर आली, कृष्णाला कडेवर घेतलं, बाहेर आली. काय झालं गो आज, कसं काय इतक्या जणी जमून आल्या? माझ्या घरी काही कार्यक्रम नाही, काही नाही, कशा काय आल्या? आज आम्ही तुझ्या घरी कार्यक्रमासाठी नाही आलो, मग तुझ्या मुलाची करामत सांगायला आलो. आलं म्हणल्या तिथंच येऊन जाऊन. एकटंच आहे ग, मला नवसं सायासं करून 100 वर्षांनी झालं ग मला उतरत्या वयात. एकूण तर एकच आहे. येऊन जाऊन माझ्या मुलाचे घराणे, येऊन जाऊन माझ्या मुलाचं घराणं. काय करतं का माझं पोरग? आहे उस्त खाट्टी खेळतं तुमच्या लेकरात, तेवढं बी सहन होत नाही तुम्हाला. हे बघ यशोदे, तुला वाटतं तसं याची पोटातली दाढी तुला माहिती नाही. काय करतो अगं, त्याचे घराणे तुला सांगण्यासारखे सुद्धा नाहीत. असं काय करतो माझा कृष्ण? कडेवर कृष्ण म्हणले, सगळ्या जणीला का बघा बोलू नका, एक एक सांगा काय केलं. आणि जी गवळण पुढे यायची घराने सांगायला, तिच्याकडे असा बघायचा. माझ्या देखता माझे घराने करते काय, नंतर तुला नाही बघून घेतलं तर मग मी बी कृष्ण नाही. हो, खूप घराने ऐका. एक आली पुढे, तुझं काय केलं सांग बरं. ती म्हणले, ऐक ना यशोदेव, त्या दिवशी परवा दिवशी आमच्या गल्लीतून कृष्ण चालला होता. आता इतकं सुंदर रूप आहे, गोंडस रूप आहे. हो, मग आता कुणाला वाटतं लेकरू चांगले उचलून घ्यावं, त्याला काहीतरी खायला द्यावं, त्याची एखादी पापा घ्यावी, असं कुणाला वाटतं चांगलं लेकरू दिसल्या. आता तुझं इतकं गोंडस रूप, बाळाचं रूप. मी दारात बसले होते, दारात बसलेली कृष्णाला आवाज दिला, ए कृष्णा, कन्हैया, ए लाला. हो, हे बघ मी एवढ्या प्रेमाने आवाज दिला आणि मला म्हणला, ए थेरडे, कमून बोंबलं ती. हे बघ हे असलं कट्टय तो. बरं जवळ आलं तर आलं म्हणलं, हे म्हातारे, हे घर कोणाचं आहे? आता माझ्याच घराच्या अंगणात मी बसले होते. मी म्हणलं माझं म्हणलं की देईना तोंडावर, तोंडावर, देईना तोंडावर, तुझ्या बापाचे, तुझ्या बापाचे, महाराज माझी म्हणलं म्हातारी, माझी म्हणली, तोंडातच मार. असा गाल सुजला म्हातारीचा. हो, हे आपल्याला हे म्हणून माझं म्हणलं की देव तोंडातच हाणतो बघा. हो, थोबाडातच हाणतो. हो, आपल्याला बी लई घाण सवय बघा. हो, घर माझं, दार माझं, अमुक माझं, तमुक माझं, मॅच केलं माझ्यामुळे झालं. हो, आजपासून कोणीच काही माझं म्हणायचं नाही. खबरदार जर काही माझं म्हणलं तर हो, जे आहे ते सगळं रामगडच्या बाबाचं आहे म्हणायचं. असं म्हणाला तर जीवा जाते तुमच्या. विठाला विठाला. हो बाई, तुझं काय केलं सांग बरं. एक एक वेळ पुढे त्याची एक बोबडी होती, बोबडं तोत्र लंगडं असते. हो, बोबड्या माणसाला बोलायचा लई नाद असतो बघा, उगच बोलायचा नाद. हो, बोबड्या माणसाला, तोत्र्या माणसाला, लंगड्या माणसाला चालायचा नाद, बोबड्या माणसाला बोलायचा नाद. हा, त्यात बोबडे होते. हो, बोबड्याला सांगितलं बोलू नको, पण स्वभाव माणसाचा जातच नाही बघा. हो, काय करा, एक बोबडं पोरगण होतं, एक बोबडी पोरगी होती. ती पोरगी बोबडी असल्यामुळे पोरीचं बी जमाना आणि पोरग बोबडं असल्यामुळे पोराचं बी जमाना. अशी पार्टी आली. मग हो, मग दोन्ही कारचं झाकून ठेवलं. पोराला म्हणले तो बोलायचं नाही आणि पोरीला सांगितलं तो बोलायचं नाही. जमून दिले पार्टी. हो, मग ती पोरगी आली, बघितली वगैरे, बघा काय काय असतं ते सगळं बघणं झालं. हो, मग ते बसले. पण कोणाला सांगितलं तुम्ही दोघांनी बोलायचं, बोलले की मोलडं, बोलले की मोलडं. हो, निष्ट्याच पोळ्या खाऊन जाते तर माघारी काय निरोप सांगतच नाहीत. हो, काय करावं. हो, बोलू नका म्हणले दोघं. झालं. हो, ते जेवायला बसले पाहुणे रावळे. त्यात कोणी बोलकी माणसं असतात. म्हणजे त्या पोरीला वर्ष वाढायला लावा. ती पोरगी आली वाढायला. पोरगी वाढायला आल्याबरोबर त्या बोबड्यालाच वाढलं. ते बोबड्याला वाढलं आणि त्याच्या तोंडाकडे बघितलं. ती तोंडाकडे बघण्यास आणि त्याच्या नाकावर असा बारीक भुंगा बसण्यास संगत झालं. हो, त्या पोराच्या नाकावर भुंगा बसला. त्या पोरीला कुठं सहन झालं. ती म्हणते आयो तिडा तिडा तिडा. ते म्हणतो आयो तुतय तुतय तुतय. महाराज हे स्वभाव माणसाचा काही जातच नाही. विठाला ती बोबडी होती, बोबडी आत. हा, यशोदा म्हणली तू कशाला आली का? ती म्हणली मी सुद्धा गलानं थांगायला आले. हा, असं काय केलं बाई तुझं सांग बरं. ती म्हणली मग हो काय थांगू तू ते बाई, काय थांगू तू ते.
वातेत भेटला थावला दैवल तोपी मैलपुच्छाची खांद्यावली कांबला तेने माझी केली तवाली मग मी तिथून पलाली पलता पलता घस्तून पल्ली दुईची घागल फुतली माझे गुलगे फुतले मग मी ललत बतले तिकडून आले शालंग पाणी मला पोताशी धरले निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवा लादले विठ्ठल काय आनंद आहे महाराज हो आज देवाची सुद्धा कृपाच आहे बरं आपल्यावर हो महाराज ऊन असतं आता तर किती गरमलं असतं आमच्या काही माता मावल्या दिंडीत काही चप्पल नव्हत्या बऱ्याच जणीच्या पायात बघितल्या ना मी हो महाराज दिंडी सुरू झाल्यापासून आपल्यावर सावली धरली देवानं हो म्हणजे घोसापुरीला सप्ताह चालू आहे काल्याचं कीर्तन आहे हां अशा वातावरणात आता किती महाराज असं नाही पाऊस येणार नाही पाऊस थेंब येत नाही हो आपला सप्ताह होणार आहे काला होणार आहे सुंदर तुम्हाला जेवण होणार आहे रातचं बघू मग पावसाला सांगू काय तर रातचे आला तर हो पाऊस येत नाही काळजी करायचं काही काम नाही हो उलट आपल्यावर भगवंतानी ही सावली केली बघा हो ही कृपा मानली पाहिजे आपण हो म्हणून अजिबात काळजी करायची नाही म्हणून आज खूप आनंदी सगळं व्यवस्थित कार्यक्रम होणार आहे गडबडीने कोणताच कार्यक्रम करायचा नाही विठ्ठल विठ्ठल सेवा आहे बघा हो भगवान परमा साल बाई तुझं हो पुढं एक एक गवळण यायची घराने सांगायची हो आणि ऐशी ऐकता घराने यशोदेच्या नैने आले पाणी कृष्णा खोडी देता कोणी एका जनार्दनी चरणी यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं कृष्णा का बरं तू या गवळीला तंग करतो खोड नको करू रे खोड नको करू रे खोड नको करू माझे बाबा खोड नको करू रे खोड नको करू रे खोड नको करू माझे बाबा बाबा खोड नको करू माझे बाबा माझे बाबा खोड नको करू माझे बाबा माझे बाबा खोड नको करू माझे बाबा बाबा धावनिया धरिला करी वैसवीला मांडीवरी धावनिया धरिला करी वैसवीला मांडीवरी मुख पसरून करतो हा मुख पसरून मग एकदम वैतागल्यावर आई म्हणत असते अरे बाबू ए बाबू हो लय जो अरे बाबा तुझ्या पुढं हात टेकते खोड्या करू नको हो कुणाच्या घरी जाऊ नको या कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी
आता तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही ऐकलं. गुरुवारी लक्ष्मण बाबा हे लीला सांगायचे. खूप लीला सांगायचे. दाढी वेणीचं तर हमेशा सांगायचं. वेणी बांधली आणि दाढी बांधली. हो आता दाढी राहिली नाही आणि वेणी बी राहिली नाही. दाढ्या कमी झाल्या आणि वेण्या ब्युटी पार्लरनी कमी केल्या. काय करावं आता. हो अवघड झालं. त्याच्यामुळे दाढी वेणीचा दृष्टांत मी सांगतच नाही. विठाला अनेक प्रकारचं चरित्र आहे बघा. काय दिलं आता. हो कृष्णा तुला मी ताकीद करते. हे कृष्णा नको ना जाऊ कुणाच्या घरी. का बरं या गवळीला तंग करतो, एवढा त्रास देतो. बघ बरं त्या सगळ्या घरी येतात, घराणा सांगतात. मग राग इट तुझा पिता नंदला मारत याचा खाऊ नको. ए कृष्णा कुणाच्या घरी जाऊ नको. हो नको रे जाऊ कृष्णा, बापाचा मार खातो ना. हो असं करू नको. एकदम घरी कोणाच्या जायचं नाही. हो मग लय बाप मारतो. हो मारलं पाहिजे बघा लेकराला, लहान लेकराला. हो 12 वर्षाचं होईपर्यंत लेकराला मारलं पाहिजे. हो आणि 12 वर्षापर्यंत लेकराला जे मारित नाहीत ते उलट लेकराचे आईबाप शत्रू आहेत. हो 12 वर्षापर्यंत लेकरू चांगलं ठोकायचं. हो पण 12 वर्षाच्या पुढं लेकरू मारायचं नाही. हो 12 वर्षाच्या नंतर का मारायचं नाही ते ध्यानात ठेवता असते. मग माझा बाप मला फटकीत होता हे ध्यानात होत असते. मग नंतर ताकद आल्यावर ते मग बदला काढी फेडीत असतंय. हो 12 वर्षाच होईपर्यंत हाणायचं. आमचे वक्ते बाबा म्हणायचे लेकरू हाणलं पाहिजे आणि लेकराची माय बी. काय हिंमत आहे महाराज आता हात लावायचे. हा सगळा कानून कायदा त्यांच्याच बाजूने. विठाला विठाला तुम्ही घाबरून मी बी तुमच्याच बाजूने बरं का. तसं काय नाही. हो विशेष आहे, सेवा आहे. सेवा करत असताना चरित्र आहे. हो खूप सुंदर चरित्र आहे. हो काय सांगत होतो. खोड्या नको करू. अनेक प्रकारच्या खोड्या. नाही यशोदा म्हणे कृष्णा तुला आता गावात ठेवत नाही. बरं कुठपर्यंत या सगळ्या खोड्या करणार, कवार हे सगळं सहन करायचं हे बरं नाही. आणि कृष्णाला बघितल्याच्या नंतर समाधान. आणि ह्या खोड्या जे सांगायला यायच्या ना गवळणी महाराज, मनचं काही पदरचं काही खोटं काही नाटक काही सगळं असायचं. हो आणि सगळं गवळानं घरानं सांगून झाल्या. यशोदा म्हणायची का ग माझ्या कृष्णाच्या मागे लागता. माझा कृष्ण कसा आहे. बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवान ग, बाळ दिसतंय गोजिरवान, बाळ दिसतंय गोजिरवान गे, बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी. काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारी. माझं बाळ कसं आहे. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता घराने गोकुळच्या नारी. गोकुळ महाराज खूप वर्णन करायची यशोदामाय. सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा. तुम्हीच गवला बाळ, तुम्ही मोठ्या ढाल गजा. गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची गोटी, लागता ग याचे पाठी. ही एवढीच रीत खोटी. गोकुळच्या नारी तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता चारण धरा, तुम्ही बारा घरच्या बारा गे, गोकुळच्या तुम्ही नारे. काय सांगता घराने गे, गोकुळच्या तुम्ही नारे. तुम्ही बारीच्या गारे, गोकुळच्या नारे. काय सांगता घराने गे, गोकुळच्या तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे, गोकुळच्या नारी. तुम्हीच देवाच्या माग लागता की नाही हे बरं नाही. मग यो रीत तुझी या नगरीत कैसे नांदावे. असं जमत असतंय गोकुळात राहायला. आम्ही गोकुळ सोडून जाणार. यशोदामाईने तसं करू नका, मी माझ्या कृष्णाला समजून सांगते. हो मग यशोदामाईने कान धरावा, काठी उघडावी. कृष्णा
अजिबात तंग करायचं नाही. हो म्हणजे तू एक काम कर, तू आता गावात राहूच नको. हो तुला आता मी शाळेत पाठवते. शाळा म्हणजे काय हो? गोशाळा. शाळा म्हणजे काय? हे गुराख्याचे पुऱ्यात गाई चारायला शेतामध्ये पाठवते. ठरलं. मग उद्या ज्याला आता भगवान गाई राखण्यासाठी जाणार आहे, रात्रभर माईला झोप नाही आली. माझा कृष्ण रानात जाणार आहे, माझा कृष्ण वनात जाणार आहे. इतका सुंदर दिसायचा कृष्ण महाराज. माईला वाटायचं अजून याचा महाराज या मखमली चादरून खाली पाय नाही. माझा कृष्ण मी माझ्या हातानं त्याला रानात पाठवणार आहे, वनात पाठवणार आहे, गाई चारणार आहे. आणि तिथं नुसतं गाई चारायचं नाही, धो 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 यमुना माई वाहते. कालिया सर्पासारखा महाराज नाग आहे आणि गोवर्धन पर्वतासारखा पर्वत आहे. आणि माझा मुलगा हट्टी आहे, हा उदम करणार आहे. काय करावं आता याला? हो मग देवाला विनंती. रात्रभर माईला झोप न आली, डोळ्यात पाणी आलं. उद्या माझा कृष्ण मी रानात पाठवणार आहे, वनात पाठवणार आहे. सकाळी लवकर उठली, देवपूजा केली. हो देवपूजा मन लावून केली, आपल्यासारखी नाही केली, हे का नाही? पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायजे, तो शोने प्रसाद घ्यायचे. पूजा मन लावून नाही केली. हो आपली मन लावून नसते बघा पूजा. हो आपल्या पूजात तर सारा संसार असतो. हो लेकरं सांभाळायला बी पूजा करताना काही देव तर रस्त्याला असते, ते गोळा करून आणावं लागत. हो काहीला पूजाला एक देव उचलायला सुद्धा टाईम नाही बघा. त्या देवाखाली असं काही का असतंय बघा, कापड म्हण लाल कसं तरी. हो एक देव असे सगळे देव उचलितो, असे सगळेच असे गंगाळा थापा असे देव सगळे एकाला गंध नाही. हो असा गंध शिपडायचा. हो देवपूजा काय म्हण लावणे आपली. हो आता असा जर गंध शिपडला तर आता काय कपडाच लागन काय गंध. साखर अशी देवाच्या अंगावर टाकतात बघा लोक. हो दिवसभर त्या मुंग्या का देवाला बसू देत्या का झोपू देत्या. देवसुद्धा म्हणतो कोणा जन्मातला दुश्मन आहे काय की माझा. पूजा महाराज पूजा करता करता देवाला पाहावं. ऐका पूजा. हो पूजा करता करता देवाला पाहावं. खूप सुंदर शृंगार करावा आणि देवाला पाहता पाहता डोळ्यात पाणी यावं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदय प्रगट राम रूप, मग राम नाम उपजे आवाडे, मग राम नाम उपजे आवा. हृदय प्रगट राम रूप, हृदय प्रगट राम रूप, मग राम नाम उपजे आवाडे, मग राम नाम उपजे देवाकडे बघितलं समाधान वाटावं. चला अशा पद्धतीने सेवा एकदा मधलं भजन करू आणि थोड्या वेळात सेवा पूर्ण करू. विठोबार कुमाई गोपाल 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 भजन करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम
बरोबर आलं नाही मला. हो म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मागे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा 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 याला घोसापुरी म्हणते. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रामचंद्र भगवान कृष्ण भगवान की जय. बाबा की जय. पार्वती परमेश्वर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह आपला सप्ताच कारणी लागला बरं. आता हा. आता काही शिल्लक नाही. आता फक्त प्रसादाला बसायचं. हो खूप सेवा झाली. हो मला सुद्धा आता कीर्तन म्हणजे आता म्हणलो नाही वेळ पण आता उरकत घेतो. पुढे खूप काम आहेत. प्रसाद आहे अगोदर एवढे मोठे आपल्या सगळ्या भाविक जमलेत. प्रसाद व्यवस्थित सगळ्याला पोहोचला पाहिजे. सगळी मला जाण आहे या गोष्टीची. बरं 1-5 मिनटामध्ये यशोदा म्हणली आता भगवान तू आता शेतामध्ये जा. हो बस झाला आता. हो सुंदर अशा प्रकारचा युनिफॉर्म गणवेश. आता शेतामध्ये कृष्ण जाणार आहे. सुंदर 2 टांगी धोतर घातलं देवाला आणि मोर मुकुट कफनी खांद्यावर खाळी घोंगडी आणि भगवान परमात्मा म्हणली कृष्णा आता तू रानात जाणार आहे. बरं सावकाश डोंगरा वनात गाई गोवा व्यवस्थित जा बरं कृष्णा. खूप सुंदर समजून सांगितलं. यशोदामाईला खूप वाईट वाटलं. आणि सगळ्या तुम्हाला गोष्टी माहीत आहे. मुलगाच फक्त रानात चाललाय. यशोदामाईला खूप डोळ्यात पाणी आलं. माईचा स्वभावच आहे महाराज. माय पाठीवर आहे. जीवनाच्या जगाच्या पाठीवर फक्त आईच आहे प्रेम. हो दुसरं काय हो. हो मुलगा गावाला गेला दुसऱ्या तालुक्यात गेला दुसऱ्या जिल्ह्यात बी शिकायला असला कामाला गेला ना कुठे तर 2-3 दिवस मुलगा घरी आला तर किती काळजी करते हो. हे खायला करीन ते खायला करीन हे देईन ते देईन शेतातून आणीन हे देईन. हो चालला मुलगा चालला तरी बी बापाने जरी पैसे दिले हो हळूच पैसे देते माया काढून. हो राहू दे हो तिच्याकडे तरी कशाचे पैसे तुमचेच खिसे हाणलेले ऐकून तुकून पैसे हो ते देते बघा. हो मग राहू दे हो. आणि मग जाताना सांग बाळू सावकाश जा बरं. गाडीवर फोनवर बोलू नको. गर्दीत फोनवर बोलू नको. गेलास की मला फोन लाव. किती काळजी करते सांगा बरं तुम्ही. हो फोन नाही आला पोराचा तर हातातच घेऊन बसती मोबाईल. पोराचा फोन आहे ना सकाळचं गेलंय फोन आहे ना पोहोचला का नाही. मग त्या पोराच्या बापाला म्हणत असते लावा की फोन. पोरग सकाळचं गेलंय. मग पोरग म्हणत असतो लहान आहे काय ते ठोंब्या जाईल की ठेप्याला वगैरे वगैरे. हो आईचं प्रेम असतं की नाही सांगा बरं तुम्ही. हां खूप प्रेम. आणि हे प्रेमच महाराज सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जगामध्ये कुठंच नाही मिळत. तुम्हाला एक सांगा बरं मला खरं सांगा. हां महाराज मातीच्या आड गेलेली माणसं कुठून आणायची सांगा. अरे डोंगराच्या आड गेलेला सूर्य परत उद्या उगवणार आहे. परत तो दिसणार आहे. पण मातीच्या आड गेलेली माणसं कुठून आणायची. कुठून त्यांची क्षमा मागायची. हां महाराज तुकाराम महाराज वैकुंठाला चालले तर सगळ्याची क्षमा मागितली. गावात फिरले ऐका पोरांनो तरुण पुढं ऐका. हो सगळ्या गावात फिरले तुकाराम महाराज. सगळ्या गावाची माफी मागितली. आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्या. तुमच्या गावात मी आतापर्यंत राहिलो ना माझ्याकडून काही चुकलं असलं माझ्याकडून काही हुकलं असलं न जाणं कुणाचा काही अवमान झाला असला न जाणं कुणाचा एखादा शब्द गेला असला मला क्षमा करा. मोठं अंतकरण करा. मला क्षमा करा. मी आता तुमचं गाव सोडून जाणार आहे बरं. हो क्षमा करा. हो तुकाराम महाराज गावभर फिरले. सगळ्याला क्षमा मागितली. हो असंच आहे महाराज. कसा झाला तो काल्याचा प्रसाद. आणा आपापली शिदोरी घेऊन या. चला आपापली शिदोरी आणा. चाले आता शिदोर्या
झाले, भूक लागली, खांदेभार पोटी भूक, काय खेळायचे सुख, सगळ्याला एकत्रित कळावं. आणा आणा आपल्या शिदोऱ्या आणा. गोपाळाची शिदोरी म्हणजे काय? बाजरीची भाकरी, कांदा, लाल धमक मिरची, कोण्या दगडावर बसून खायची. भगवान म्हणले जमायच नाही. हो आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाई, चोरून या माय नवनीता नावे. सगळ्या शिदोरी कसा केला तो काला? शुकदेव महाराज श्रीमद भागवतामध्ये सांगतात. बिभ्रत वेणुम जठर पटये शृंगवेत्रेचे कक्षे वामे पाणव मसल कौलम तत्फलाम निंगुलिशो तिष्ठन मध्ये स्वपरी सुरदो हासय नरभवी स्वयं स्वर्गे लोके मी भोज यज्ञ भुग्बाल केली पुंडली.